नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण खुसखुशीत अशी कोथिंबीर वडीची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी 2 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे. आता आपण त्यात 1 टेबलस्पून ओवा हातावर चोळून टाकून घेऊ. 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून पांढरे तीळ, 1 टेबलस्पून आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, चवीपुरते मीठ, एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, एक टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून हळद, आता हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता यात आपण 1 वाटी तांदळाचे पीठ टाकून घेऊ. अर्धी वाटी बेसन पीठ. आता आपण याचा घट्टसर गोळा मळून घेऊ. आता आपण यात गरजेपुरते पाणी टाकून हे पीठ चांगल्या प्रकारे मळून घेणार आहोत. आता आपले हे पीठ चांगल्या प्रकारे मळून तयार आहे. आपण याचे रोल बनवून घेऊ. आता आपले हे रोल बनवून तयार झाले आहेत. येथे मी गॅसवर कढईत पाणी गरम होण्यासाठी ठेवले होते. आता आपण हे रोल त्यात ठेवून घेऊ. आपण यावर झाकण ठेवून हे रोल 20 मिनिटांपर्यंत शिजवून घेणार आहोत. 20 मिनिटांनंतर आपले रोल शिजवून तयार झाले आहेत. आता आपले रोल चांगल्या प्रकारे थंड झाले आहेत. आपण त्यांच्या वड्या करून घेऊ. आता आपल्या वड्या बनवून तयार आहेत. वड्या तळण्यासाठी येथे मी गॅसवर कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण वड्या टाकून घेऊ व यांना चांगल्या प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ.
आपल्या वड्यांना दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आपण यांना तेलातून काढून घेऊ. तुम्ही पाहू शकता आपली वडी आतपर्यंत छान प्रकारे तळली गेली आहे. खुसखुशीत कोथिंबीर वडीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.